वेलकम टू नीताज झोन. आज आपल्याला मेथीचे लाडू बघायचे आहेत. मेथी आणि डिंक त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे पहा. काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेला आहे, त्याच्यानंतर ही खसखस आहे. आता आपण सगळ्यात प्रथम ह्याच्यातल्या बिया काढून घेऊयात. खारकेतल्या खारकेची पूड कधीच आणायची नाही, त्यात भेसळ असतं. हे बदाम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, काजू बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, मेथी आणलेली आहे. आता साधारण 1 किलोचे लाडू जर आपण करणार असू तर साधारण एक मोठी वाटी मेथी म्हणजे 1/2 किलो मेथी आपण खमंग भाजून घ्यायची एकदम लाल होईपर्यंत. आणि मग थोडी गार झाल्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरवर काढायचं आहे. मिक्सरवर एकदम बारीक अशी पूड करून चाळूनसुद्धा आपण घेऊ शकतो. आता बिया काढलेले हे जे खारीक आहे ते पण आपल्याला कढईत गरम करायचं आहे, म्हणजे थोडं कडक होतं आणि पटकन त्याची पूड होते. आता ह्या ज्या मेथ्या आपण मगाशी भाजून घेतल्या होत्या त्या आपण मिक्सरवर काढल्या. तुपाला अजिबात हायगाई करायची नाही आहे, कारण ही मेथ्याची पूड भाजण्यासाठी आपल्याला भरपूर तूप लागणार आहे. ही जी पूड आहे ही तुपामध्ये भिजत ठेवायची आहे जवळजवळ 7 ते 8 तास. ओके, म्हणजे आदल्या दिवशी जर तुम्ही हे तुपात भिजत ठेवलात आणि जर तेवढा वेळ नसेल तर तुपात मग बारीक गॅस करून भाजूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण भिजवल्यानं त्याचा थोडा कडवटपणा कमी होतो. आता ही खारकेची पूड ही सुद्धा थोडंसं तूप घालून भाजून घ्यायचे. खारकेची पूड मी कधीच विकत आणत नाही. हे बदामाचे जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत तेही खमंग भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडं थोडं तूप घालून हे काजूचे तुकडेसुद्धा खमंग भाजून घेऊयात. आता खोबरं जे खिसलेलं आहे ते ऑलरेडी मी भाजूनच ठेवते वर्षभराचं, पण तरीसुद्धा थोडा कडकपणा येण्यासाठी आपण हे भाजून घेऊयात. आणखीन खमंग होतं खोबरं. त्याच्यानंतर 1 वाटी खसखस भाजून घ्यायची आपल्याला. खसखससुद्धा बाळंतिणीला दूध येण्यासाठी खूप उपयोगी पडते, त्यामुळे खसखससुद्धा भरपूर घ्यायची आहे. त्यानंतर वेलदोडे, जायफळ हेही आपल्याला कुटून त्याच्या लाडवामध्ये घालायचे. जवळजवळ अर्धा जायफळ मी घेतलेला आहे, तोही त्या खसखशीतच गरम करते आहे. खसखस भाजलेला छान वास येतो. आता खसखस ह्या छोट्या मिक्सरमधनं अगदी मी ओबडधोबड बारीक करून घेणार आहे. हा खोबरं जे आपण भाजलेलं होतं ते बारीक अगदी हातानंच चुरडायचं आहे. त्याच्यामध्ये भाजलेले काजूचे तुकडे, त्यानंतर बदामाचे तुकडे, खारीक जी पूड करून आपण भाजून घेतली होती ती, त्यानंतर खसखस मगाशी आपण जे बारीक करून घेतले ते, हे सर्व जिन्नस आपल्याला छानसे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता डिंक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिंकाचे लाडू आपण म्हणतो, डिंकवडा म्हणतो हा ना. तर डिंक हा त्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे. तोही छान आपल्याला असे छान फुलवून घ्यायचेत. डिंक गरम कढईत तुम्ही फुलवलात तरी चालू शकतो, किंवा हे मी आता तळून घेतलेलं आहे. आता मेथीची जी पूड आहे ती आपण तुपामध्ये भिजवून ठेवली की छान असे आळून येतं. थोड्याशा 1 चमचाभर तुपामध्ये दालचिनी, वेलदोडे आणि मिरे या 3ही गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत. लाडवामध्ये याचा खमंगपणा खूप छान लागतो. आणि हे तसं बघायला गेलं
दालचिनी आणि मिरे, लवंगा हे उष्ण पदार्थ आहेत ॲक्च्युली. तर हे बाळंतपणात उष्ण खावं असं म्हणतात, पण ह्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही आहे. हे सुद्धा तळून घ्यायचं आहे. मेथीला कडवटपणा खूप असतो, मग मुली खात नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला बरेच इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये एकत्र करावे लागतात. तर त्यापैकीच हळीव. ओके, हळीव हे दूध येण्यासाठी आणि बाळंतिणीला खूप चांगलं, आणि हळीवाचे सेपरेट लाडू करण्यापेक्षा ह्याच लाडवात मी हळीव अशी भाजलेली आहे. आधी नीट करून छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे आणि तीही त्याच्यामध्ये मिक्स करायची. हे जायफळ आहे, जायफळचा तुकडा आपण अर्धा जायफळ घेतलेला आहे. हे सर्व बारीक करून घेऊयात. हे हळीव मगाशी भाजलेली. मखाणेसुद्धा मी घालणार आहे त्याच्यामध्ये. मखाणेसुद्धा खूप हेल्दी असतात. तर साधारण एक मोठी वाटी मखाणे भाजून घेतलेले आहेत. बारीक गॅस करून भाजायचे आहेत, अगदी कुरकुरीत, आणि त्याची पूड पण पटकन होते. आता हा ऑर्गॅनिक गूळ आहे, तो एकदम बारीक करून घेतला आहे, जवळजवळ 1 किलो गूळ. पुन्हा 4 चमचे तूप आणि हा जो गूळ आहे तो त्याच्यामध्ये घालते आहे. लाडू टिकायचे म्हटलं की त्यात पाणी घालून नाही चालणार आहे आपल्याला. तुपातच गूळ आपल्याला वितळवायला लागेल. खोबरं, त्यानंतर आपण जे जे जिन्नस भाजून घेतलेले आहेत, खारीक पूड, बदाम पूड, काजू पूड, ते सर्व. त्याच्यानंतर मखाण्याची पूड, तळलेला डिंक थोडा चुरडून घ्यायचा आहे, तोही याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि जी मेथीची पूड आपण भाजून किंवा भिजवून घेतलेली होती तीही ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. कुठंही पाण्याचा अंशसुद्धा नाही आहे, ना गुळाचा पाक करण्यासाठी किंवा ना मेथीची पूड भिजवण्यासाठी, कुठंही वापरायचं नाही आहे. पूर्ण तुपातले लाडू हे झाले पाहिजेत. आता हे सर्व मिश्रण, सर्व जिन्नस जे काही आपण भाजून घेतलेले आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि मग जो तूप आणि गूळ घालून आपण पाक केलेला आहे तो छान ह्याच्यावरती ओतून घ्यायचा आहे. पुन्हा एकजीव होईपर्यंत मिक्स करायचा आहे आणि मग त्याचे छान लाडू वळायचे आहेत. हा सर्व पाक त्याच्यात घालून सुंदर असे मेथीचे लाडू बिलकुल रेडी आहेत. माझ्या सुनेसाठी मी बनवलेत हे. तिला आता खावे लागतील. बाळासाठी दूध येण्यासाठी मेथीचे लाडू जरूर खावेत. नक्की करून पहा. फॉलो नीता झोन.